साऊंड आपण बघितलं, साऊंड चॅप्टर सुरू केलंय. साऊंड मधले आपण इंट्रोडक्शन पाहिलंय. त्यात काय आहे, मेकॅनिकल वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, मॅटर वेव्स, हे टेक्स्ट बुक आहे. टेक्स्ट बुक आहे आणि या टेक्स्ट बुक मधलं आपलं हे पार्ट मेकॅनिकल वेव्ह झालं. कोणतं आहे ही मेकॅनिकल वेव्स. पहिला आपण मेकॅनिकल वेव्स. Mechanical wave. Mechanical waves म्हणजे a wave is said to be mechanical if material medium is essential for its propagation. ज्या वेव्ह करता मटेरियल मीडियम त्याची आवश्यकता असते प्रोपोगेशनचं. प्रोपोगेशन म्हणजे ट्रॅव्हलिंग करता, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वेव्ह जाण्याकरता मटेरियल मीडियमची आवश्यकता आहे ती मेकॅनिकल वेव्ह. नंतर मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल बघा काय आहे. वेव्हज these types of waves are water waves, waves along stretched string, seismic waves, sound waves, या त्याचे एक्झाम्पल आहेत.
वॉटर वेव्ह म्हणजे पाण्यात तुम्हाला सांगितलं की पाण्यात संथ पाण्यात स्थिर पाण्यामध्ये खडा दगड टाकला की कशा वेव्स तयार होतील, त्या प्रकारच्या मेकॅनिकल वेव्स. म्हणजे ज्याला मीडियमची आवश्यकता आहे अशा सांग. एक ताणलेला दोरा धरला, तुम्ही त्याला टिचकी मारली, त्या वेव्स तयार होतील, त्या मेकॅनिकल. नंतर पुढचा प्रकार पाहिला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. दीज आर जनरेटेड ड्यू टू periodic vibrations in electric and magnetic field. These are generated due to periodic vibrations in electric and magnetic field. Electric आणि magnetic field च्या व्हायब्रेशन मुळे या वेव्स तयार होतात. त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय की सनलाइट आपल्याला दीज आर these waves can propagate through material medium. However, material medium is not necessary. त्या ट्रॅव्हल होण्याकरता यांची मटेरियल मीडियमची आवश्यकता नाही. these waves propagate through material medium. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण त्या पाहिल्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, मेकॅनिकल वेव्ह, नंतर मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी, आपण हे पाहिलं त्याच्याकरता. नंतरच्या वेव्ह पाहिल्या आपण मॅटर वेव्स. की मॅटर वेव्स या ज्या आहेत त्या मॅटर वेव्स. मॅटर वेव्ह, there is always wave associated with any object if it is in motion. Such waves are called matter waves. या वेव्स पाहिल्या मॅटर वेव्स. नंतर मग ट्रॅव्हलिंग और प्रोग्रेसिव्ह वेव्स आर वेव्स इन विच डिस्टर्बन्स क्रिएटेड वन प्लेस टू अनदर point and it keeps traveling unless stopped by some external agencies. In such type of wave, energy get transferred from one point to another. Water waves mentioned above are traveling waves. They keep traveling outward from point where stone was dropped until they are stopped by walls. पाण्यात आपण दगड टाकला तर वेव्स तयार होतील. मग विहिरीतलं पाणी असेल तर समजा मध्यभागी दगड टाकला तर वेव्ह तयार होतील. त्या विहिरीच्या कठड्यापर्यंत, काठापर्यंत येईपर्यंत, आदळेपर्यंत त्या ट्रॅव्हल होतील अशा, अनलेस स्टॉप्ड बाय walls of container or boundary of water body. Other type of waves are stationary waves, about which we will study in next year. नंतर कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स मध्ये आपण आता या वर्षी हे हा पार्ट घेतलेला नाही, परंतु वेव्ह शिकताना याची आवश्यकता आहे. कोणता? वेव्हच्या कॉमन प्रॉपर्टीज. अँप्लिट्यूड म्हणजे काय काय आहे हे आपल्याला हे काढून टाकले आता या वर्षीच्या सिलेबस मधून. हे बघा, कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स हे आपल्याला काढलंय, पण मग याशिवाय आपल्याला वेव्ह समजणार नाही, म्हणून आपल्याला ते पुन्हा एकदा समजून घ्यायचं. अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं वेव्हचं की काय म्हणता येईल आपल्याला की हे बघा, ही डायग्राम आपण काढली आता ही अशा पद्धतीची. या ठिकाणी ही मीन पोझिशन आहे. काय कोणती अशी आपण वेव्ह, जर समजा एक ताणलेला दोरा आहे असा, त्याला टिचकी मारली तुम्ही तर त्याच्या अशा वेव्ह तयार होतील. या वेव्ह तयार झाल्या. मग ह्या मीन पोझिशन पासून तर ह्या वरती किंवा खाली जास्तीत जास्त अंतर जे आहे त्याला अँप्लिट्यूड म्हणायचं. ते काय आहे? अँप्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. काय आहे? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट of particle from its mean position is called amplitude. It is called as amplitude. Amplitude of wave झालं, हे amplitude झालं. Maximum displacement of particle from mean position is called as amplitude. हे amplitude definition. Amplitude of motion is largest displacement of particle from through which
wave propagating from rest position, it is called as amplitude. त्याचे असा युनिट आहे मीटर. अँप्लिट्यूड आता पण. आणि आता आपल्याला पुढचं नेक्स्ट डेफिनेशन पाहायची वेव्ह लेंथ. वेव्ह लेंथ म्हणजे काय? वेव्ह लेंथ या ठिकाणी वेव्ह लेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल विच आर इन सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. वेव्ह लेंथ म्हणजे आता आपण ही जी डायग्राम पाहिली या ठिकाणी या डायग्राम मध्ये हे आपण या डायग्राम मध्ये आपण ही वेव्ह इथपासून या पोझिशन पासून तर पुन्हा त्याच पोझिशनला इथे येते. म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे हे झालं त्याचं वेव्ह लेंथ. एका वेव्हची लेंथ. एक वेव्ह किती लांबीची? वेव्ह लेंथ. वेव्ह लेंथ. वेव्ह लेंथ. आणि ते विशिष्ट अक्षराने दाखवतात त्याला लॅम्बडा असं म्हणतात. हे अक्षर काय आहे? लॅम्बडा. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. म्हणजे काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स. distance is wavelength. सेम पोझिशनला सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनला असलेले दोन पार्टिकल्स. समजा हे पार्टिकल इथे आहे तर बघा अशी वेव्ह काढली आपण. हे पुन्हा इथपर्यंत आलं. एक वेव्ह पूर्ण झाली. ह्या वेव्हची लेंथ म्हणजेच काय? वेव्ह लेंथ. ही आहे वेव्ह लेंथ. दिस इज अ वेव्ह लेंथ. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स. या पद्धतीची एका वेव्हची ही एक वेव्ह पूर्ण झाली. मग आता पुढची सुरू करायची तर पुढची काय होईल? पुढची इथून पुन्हा स्टार्ट होईल. अशा पद्धतीची ही दुसरी वेव्ह. इथून काय आता पुढची ती स्टार्ट होईल. तिसरी वेव्ह. मग या पद्धतीचं एका वेव्हची लेंथ म्हणजेच काय झाली? वेव्ह लेंथ. डिस्टन्स. पण सक्सेसिव्ह पार्टिकल म्हणजे काय? ह्या पोझिशनचं जे पार्टिकल आहे पुन्हा त्याच पोझिशनला दुसरं इथं आलं. ह्या दोन सक्सेसिव्ह पोझिशन मधले डिस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ वेव्ह लेंथ. इट इज कॉल्ड ॲज अ वेव्ह लेंथ. नंतर मग आता पुढचं डेफिनेशन पिरियड म्हणजे काय? पुढे काय? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन व्हायब्रेशन बाय पार्टिकल ऑफ मीडियम इज कॉल्ड ॲज पिरियड टी ऑफ वेव्ह. काय आहे? ही वेव्ह अशी ट्रॅव्हल होते. मग ही एक वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे पिरियड. पिरियड म्हणजे काय? टाइम required to complete one vibration or one oscillation is called period of wave. Is called period ते टी अक्षराने ऑफ वेव्ह. त्याचं युनिट आहे सेकंद. याचं असा युनिट काय आहे? पिरियड कशात मोजला जातो? सेकंद. यस. वेव्ह लेंथचं असा युनिट मीटर. हे डिस्टन्स जेवढं आहे ते सगळ्यांचं एसआय युनिट मीटर. एसआय युनिट. अँप्लिट्यूडचं तेच लिहिता येईल आपल्याला. नंतरची डेफिनेशन double periodicity. Wave possesses double periodicity. At every location, the wave motion repeats itself at equal interval of time. Hence, it is periodic in time. Similarly, at any given instant, the form of wave repeats at equal distance. Hence, it is periodic in space. In this way, wave motion is doubly periodic or
double or periodic in time and periodic in space. Why it is called as periodic in time and periodic in space? Why wave periodic in time, double periodicity म्हणजे काय आहे की वेव या ठिकाणी इथून येण्याकरता एक वेव पूर्ण होण्याकरता लागलेला वेळ अशी वेव आहे, ही वेव आहे. मग या ठिकाणी बघा हे समजा मेन पोझिशन असेल आणि या मेन पोझिशन भोवती काय वरच्या बाजूला जेवढं जाईल तेवढ्याच खालच्या बाजूला मग या ठिकाणी हे एक वेव पूर्ण झाली म्हणजे तिचा वेळ पहिल्या वेव करता जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ दुसऱ्या वेव करता तिसऱ्या वेव करता अशा पद्धतीने म्हणजे इट इज पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन टाइम झालं. नंतर पिरियडिक इन स्पेस म्हणजे काय आहे की तेवढ्या डिस्टन्सला अंतरानंतर पुन्हा तशीच वेव फॉर्म होते. तर ही पिरियडिक इन स्पेस. मग इट इज वेव हॅज डबल पिरियडिसिटी. डबल पिरियडिसिटी. Periodic in wave, periodic in wave and periodic in time and periodic in space. Periodic in time and periodic in space. Periodic in space. अच्छा. Periodic in wave, periodic in time and periodic in space. म्हणजे तेवढ्या वेळेनंतर तेवढ्या अंतरानंतर पुन्हा पुन्हा तशीच वेव फॉर्म होते. वेळेनंतर म्हणजे पिरियडिक इन टाइम आणि अंतर किंवा डिस्प्लेसमेंट नंतर तशीच वेव तर पिरियडिक इन स्पेस. हे पुढची डेफिनेशन आपण पाहिली डबल पिरियड. आता फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं डेफिनेशन काय आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे हे आपण पिरियडिक इन स्पेस. आता पुढचं आहे फ्रिक्वेन्सी. Frequency of wave is number of vibration performed by particle during each second. Number of vibrations performed per unit time. It is called as a frequency. पुढचं आपण पाहिलं डेफिनेशन हे फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. फ्रिक्वेन्सीला मराठीत म्हणतात वारंवारता. पुन्हा पुन्हा वारंवार तशीच वेव्ह आपल्याला तयार होते पुन्हा पुन्हा. आणि ही त्याकरता या इंग्रजी एन लेटर किंवा इटा म्हणतात त्याला त्याने. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किंवा ऑसिलेशन्स per second is called frequency. Is called frequency of wave. Frequency of wave. Number of vibrations म्हणजे काय? ही वेव अशी स्टार्ट झाली, इथं एक त्याचं ऑसिलेशन पूर्ण झालं, मग इथून पुन्हा दुसरी, तिसरी, या पद्धतीने ही वेव अशी आहे. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स हे एक ऑसिलेशन एक फेरा पूर्ण होणं, एक फेरा ऑसिलेशन ही वेव. तर ह्या ठिकाणी लागलेलं हे किती एका सेकंदात किती ऑसिलेशन्स होतील त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. त्याचं एसआय युनिट, फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट आहे हर्ट्झ. HERTZ हर्ट्झ. फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट आहे हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी हर्ट्झ मध्ये
सांगितली जाते. म्हणजे आता हे पुस्तकाचं फ्रिक्वेन्सी झालं. आता व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह, व्हेलॉसिटी या वेव्हच्या आपल्याला बेसिक गोष्टी माहिती ह्या सिलेबस मध्ये नाही तुम्हाला यावर्षी, पण हे माहीत असल्याशिवाय पुढे काही माहिती समजणार नाही, म्हणून आपल्याला घ्यायचे. मग आता व्हेलॉसिटी, द डिस्टन्स कव्हर्ड बाय वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. काय आहे की डिस्टन्स, कोणत्या व्हेलॉसिटीची डेफिनेशन तीच, डिस्टन्स कव्हर्ड बाय वेव्ह per unit time is called distance covered by wave per unit time is called velocity. Velocity is equal to general formula तुम्हाला माहिती, velocity is equal to distance upon time. Velocity is equal to distance upon time. Velocity is equal to distance upon time हा फॉर्म्युला. मग आता या ठिकाणी वेव्ह कव्हर्स अ डिस्टन्स इक्वल टू वेव्ह लेंथ in during periodic time t, therefore magnitude of this velocity एका ठिकाणी एका फेऱ्यामध्ये एका पिरियड मध्ये that is equal to wavelength upon period. एका पिरियड मध्ये वेव्ह किती डिस्टन्स कव्हर करते, वेव्हलेंथ v इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी, इज इक्वल टू वेव्हलेंथ लॅम्बडा अक्षराने दाखवलं जातं, v इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी. या ठिकाणी v इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी, वेलोसिटी इज इक्वल टू वेव्हलेंथ अपॉन पिरियड, बट काय आहे 1 अपॉन पिरियड, 1 अपॉन टी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. Frequency means number of oscillations per unit time. Therefore, आपल्याला v is equal to n lambda असं आपल्याला इक्वेशन मिळेल. Velocity is equal to is frequency into wavelength. Velocity is equal to frequency into wavelength. Velocity is equal to this frequency into wavelength. असं आपल्याला इक्वेशन मिळालं. Velocity is equal to frequency into wavelength. हे रिलेशन. आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे ट्रान्सवर्स वेव्ह. हे सुद्धा तुमच्या अभ्यासक्रमात आता ह्या वर्षी नाही, परंतु तुम्हाला माहित असणं गरजेचं, म्हणून आपण ओव्हरलुकिंग त्याचं करू. ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्जिट्युडिनल वेव्स. तर ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्स, प्रोग्रेसिव्ह या ठिकाणी progressive wave are classified into two types. Progressive wave दोन प्रकारे आपल्याला क्लासिफाय करता येतात. That is longitudinal wave आणि transverse waves. Longitudinal waves and transverse waves. Transverse waves and longitudinal waves. ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपल्याला दोन प्रकारे क्लासिफाय करता येतात. Progressive waves are classified into two types. Longitudinal wave and
ट्रान्सव्हर्स वेव्हज. आता दोन प्रकार जे आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्हज अँड लॉंजिट्युडिनल वेव्हज. तर ते कसे आहेत बघा. आपण आता त्यातले पहिलं आपण एक प्रकार घेऊ आधी. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय? ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर ट्रान्सव्हर्स वेव्हज मध्ये a wave in which particles of medium vibrate in a direction perpendicular to direction of propagation of wave. Direction of propagation of wave is called this transverse wave. आता या वाक्याचा अर्थ काय? या ठिकाणी ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंजिट्युडिनल वेव्ह. आता हे ट्रान्सफर वेव्ह आपल्याला घ्यायची. ट्रान्सव्हर्स वेव्ह समजा ही एक आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह कन्सिडर करतोय. मग ही मीन पोझिशन आहे. मीन पोझिशनला इथे या पद्धतीने व्हायब्रेट कसे होतात? वरती किंवा खाली, परपेंडिक्युलर टू डायरेक्शन. डायरेक्शन कोणती आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हची? ही इकडे आहे. याला इथं 90 डिग्री झाला. हे किती अँगल झाला की दिस इज 90 डिग्री. हा 90 डिग्री अँगल आहे. याला या ठिकाणी किंवा इकडे खालच्या बाजूला हे परपेंडिक्युलर झालं. ही परपेंडिक्युलर या पद्धतीच्या वेव्हज ह्या ज्या आहेत ट्रान्सव्हर्स वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन. मग वॉटर वेव्हज किंवा या स्ट्रिंग वरच्या वेव्हज ह्या सगळ्या काय झाल्या? परपेंडिक्युलर वेव्ह. वॉटर म्हणजे पाण्यातल्या, त्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. वॉटर वेव्ह, वॉटर वेव्स किंवा वेव्स ऑन स्ट्रिंग. तुम्ही दोऱ्याला टिचकी मारली, तो खाली आणि वरती जातो परपेंडिक्युलर डायरेक्शन, त्याला वॉटर त्या परपेंडिक्युलर डायरेक्शन झाली. ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह झाल्या. आता आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या वेव्ह म्हणजे लॉंजिट्युडिनल वेव्ह. लॉंजिट्युडिनल वेव्हज. आता या ठिकाणच्या पहिल्या डेफिनेशन मधला एकच शब्द बदलायचा आपल्याला. इथं आहे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर शब्द बदलला की लॉंजिट्युडिनल वेव्हची डेफिनेशन करणार. अ वेव्ह इन विच particles of medium vibrate in a direction parallel, perpendicular च्या ऐवजी आता parallel to the direction of propagation wave is called longitudinal wave. मग काय या पद्धतीच्या वेव्स त्या कशा असतील?
तर तुम्ही स्प्रिंग घेतली, स्प्रिंग दाबली, तर या पद्धतीने अशा वेव्स तयार होतात. आता ट्रान्सवर्स वेव्स मध्ये तुम्ही हे पाहिलं, ट्रान्सवर्स वेव्स मध्ये हे जे अप्पर पार्ट असतो त्याला म्हणतात क्रिस्ट, काय म्हणायचं, क्रिस्ट, आणि हा लोअर पार्ट त्याला म्हणायचं ट्रफ, TROUGH. हे क्रिस्ट अँड ट्रफ, अप्पर त्याला क्रिस्ट आणि ट्रफ. तर ह्या लॉंजिट्युडिनल स्प्रिंग अशी दाबली सोडून दिली तर तुम्हाला असं अल्टरनेट हे या पद्धतीचं दिसेल. तर या जे हे जे आहे कॉम्प्रेस झालेला पार्ट त्याला कॉम्प्रेशन म्हणतात, म्हणायचं कॉम्प्रेशन्स. आणि हा जो विरळ झालेला पार्ट त्याला म्हणायचं रेअर फ्रॅक्शन, रेअर फ्रॅक्शन, रेअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन. मग इन लॉंजिट्युडिनल वेव्ह अल्टरनेट compressions, alternate compressions and rare fractions are produced. Alternate काय तयार होतात, compressions and rare fractions are produced. Alternate compressions and rare fractions are produced. आणि वरती इथे इथे जे आहे इकडे काय म्हणता येईल, alternate ट्रांसवर्स वेव्स में alternate crisps and troughs are produced. Alternate crisps and troughs are produced. Crisp and trough, crisp and trough या ठिकाणी अल्टरनेट काय तयार होतात, क्रिस्प अँड ट्रफ. लक्षात घ्या. मग या वेव्स मधलं, या दोन क्रिस्ट मधलं अंतर ते वेवलेंथ इतकं असतं, त्या वेवलेंथ इतकं, किंवा दोन ट्रफ मधलं अंतर हे वेवलेंथ इतकं असतं. दॅट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह ट्रफ ऑर क्रिस्ट, इट इज वेवलेंथ. इथं तसंच आहे या ठिकाणच्या. कोणतं, हे जे आहे त्याच्या कॉम्प्रेशन, दोन कॉम्प्रेशन मधलं अंतर लॅम्बडा वेवलेंथ इतकं असते, किंवा दोन रेअर फ्रॅक्शन मधलं अंतर, दोन रेअर फ्रॅक्शन मधलं अंतर हे दॅट इज इक्वल टू आल्सो वेवलेंथ, डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह. या ठिकाणी हे आपल्याला वेव्ह दोन प्रकारच्या ह्या वेव्ह. मग हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार आपण पाहिले, की ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंजिट्युडिनल वेव्ह. आता हे नाही तुम्हाला अभ्यासक्रमात, पण हे माहीत असल्याशिवाय पुढचं समजणार नाही, म्हणून आपल्याला ते घ्यायचं. म्हणून मी तुम्हाला ते हे पुन्हा एक्सप्लेन केलंय, की बघा आपण पुन्हा एकदा काय पाहिलं, की ह्या वेव्स कोणत्या प्रकारच्या आहेत, मेकॅनिकल वेव्ह,